नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. तर त्याच्यासाठी ना मस्त अर्धा वाटी शेंगदाणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने आणि अर्धा चमचे जिरे असं छान भाजून घेतलं, कारण की मी आज बनवणार आहे मस्त हॉटेल स्टाईल भेंडी मसाला. तर बघा इथे छान याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आणि भेंडी ना चांगलं स्वच्छ धुवून पाणी निथरून पुसून घ्यायची आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कट करायची आणि लगेच कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आणि 2-3 मिनिटं ना ही भेंडी मी खूप छान अशी भाजून घेतली. कारण की काय असतं माहिती आहे का, आपण जेव्हा भेंडी भाजून घेतो ना आणि भेंडीला जो चिकटपणा असतो बघा, मग तो चिकटपणा ना सगळा निघून जातो. नंतर आपली भाजी अजिबात चिकट होत नाही, खूप छान भाजी होते. तर आता बघा इथे ना मस्त भाजल्यानंतर छान ताटात काढून साईडला केली. लगेच त्या कढईमध्ये थोडंसं परत तेल टाकलं आणि पातळ चिरून असा एक कांदा आणि कढीपत्त्याची पानं असं टाकून मस्त इथे मी परतून घेतलं. कारण की आपला भेंडी मसाला ना एवढा जास्त टेस्टी झाला होता ना, काय सांगू, खूपच मस्त झाला होता. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली अर्धा चमचा आणि ती टाकून सुद्धा मस्त इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला. मग ही भाजी आपण टिफिनसाठी देऊ शकतो, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात. आणि एक टोमॅटो असा बारीक चिरून टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त इथे लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. कोण आपल्याकडे पाहुणे रावळे आलेत ना, तर आपण जेवणामध्ये सुद्धा भेंडी मसाला अशी भाजी बनवू शकतो. तर घरातलं लाल तिखट, धना पावडर, हळदी पावडर, जिरा पावडर हे मसाले, बेसिक मसाले मस्त घरातले टाकायचे आणि हे टाकल्यानंतर पण मस्त इथे तेल सुटेपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा मसालासुद्धा जेवढा छान परतणार ना, तेवढी आपली भाजीची टेस्ट खूप छान येणार. आणि आपण मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं होतं ना, शेंगदाणे, धने, जिरे आणि तीळ, ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता छान परतून झालं आणि आपली भाजलेली भेंडी याच्यामध्ये मी टाकून दिली. मस्त आलटीपलटी करायची, छान परतून घ्यायची. मग चपातीसोबत, पराठ्यांसोबत, कशाबरोबर आवडेल तशी ही भेंडी मसाला आपण खाऊ शकतो. रोटीसोबत, नानसोबत खूपच मस्त लागली. तर बघा आता छान ही भाजी ना मस्त मिक्स करायची आणि झाकण ठेवून ना याला मी 2 ते 3 वेळा अशी वाफ दिली. 4-5 मिनटं वाफ द्यायची, झाकण काढायचं, पुन्हा हलवून घ्यायचं. ह्या पद्धतीने मी 3 वेळा झाकण ठेवलं, मस्त 2 ते 3 वेळा. बघा अजिबात आपली भेंडी चिकट झाली नाही, किती छान भाजी झाली. आता आपण चेक करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेंडी आपली शिजली आहे, वरतून छान कोथिंबीर टाका आणि मस्त टिफिनला पाहिजे तर टिफिनला द्या आणि लगेच गरम गरम तुम्ही जेवायला सुद्धा घेऊ शकतात. तर चला मग येत आहे ना जेवायला. बघा किती छान झाली आहे ना, मस्त असं ताव मारायचा. बाय.